नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज सुद्धा आपण बघणार आहोत गणित बुद्धिमत्ताचे मिक्स क्वेश्चन, जे की तुमच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत। चला तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। सगळ्यांना बोर्डवर पहिला प्रश्न दिसतोय 1 8 27 64 125 16, इथे 343 आहे, इथे 729 आहे आणि इथे काय आहे क्वेश्चन मार्क आहे। अशा वेळेस काय करायचं असतं, या तिघांचा संबंध बघायचा असतो। कधी तर असं असते, कधी कधी ह्या संख्या मोस्ट ऑफ टाइम वर्ग किंवा घन असतात। मोस्ट ऑफ टाइम काय असतात, वर्ग किंवा घन असतात किंवा पटीत येणारे असतात। आता इथे बघा, इथे 1 आहे। आता 1 चा वर्ग काय होतो 1, 8 कुणाचा वर्ग 1 चा घन काय होतो 1 होतो, 1 चा वर्ग सुद्धा 1च होतो। 8 कुणाचा घन आहे 2 चा, म्हणजे हा 1 चा घन झाला, हा 2 चा घन झाला, हा 3 चा घन झाला। 3 चा घन किती मिळाला 27। मग बघा हा 4 चा घन आहे का, हो 4 चौक 16 16 चौक 64। हा 5 चा घन आहे का, 5 5 25 25 5 125। त्यानंतर हा 6 चा घन आहे का, 6 6 36 36 सखा 216। मग हा नक्कीच कशाचा घन असला पाहिजे, 7 चा घन असला पाहिजे, बरोबर। इथे येणारा 100% काय असला पाहिजे, 8 चा घन असला पाहिजे, बरोबर आहे की नाही। मग 8 चा घन म्हणजे काय रे, 8 गुणिले 8 गुणिले 8, 8 चा गुणाकार 3 वेळा स्वतःसोबत किती येतो 512, किती येतो 512। आणि हा कोणाचा घन आहे 9 चा घन आहे। आणि ऑप्शन मी लिहिले नाही, पण ऑप्शन मध्ये सुद्धा काय आहे 512 हे करेक्ट आन्सर आहे। समजलंय, सोपं आहे की नाही। कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना बोर्डवर एक एक्झाम्पल दिसते, ठीक आहे, स्टार आहे, तुम्ही त्याला स्टार म्हणू शकत नाही असं बरेच जण म्हणतील, कारण स्टार थोडा काय झालेला आहे, इकडून लांबलेला आहे, थोडा आकार चुकलेला आहे। हरकत नाही, आपल्याला काय आहे प्रश्नाशी मतलब, बरोबर आहे ना, म्हणजे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे। चला तर 7 आहे, 15 आहे, 21 आहे, 63 आहे आणि 127 आहे। इथे क्वेश्चन मार्क आहे। ऑप्शन मध्ये मोठमोठ्या संख्या दिसतात, ज्या की 200 च्या रेंज मध्ये आहे। चला तर बघूया काय असेल या प्रश्नाचं उत्तर। आता मला एक सांगा रे, लॉजिक लावणं सोपं आहे का। 7 ची दुप्पट 14 होते, 14 मध्ये 1 टाकलेला आहे, म्हणजे इथे दुप्पट करून बघा, +1 करून बघा। आता 15 ची दुप्पट किती होते 30 होते, 30 मध्ये 1 टाकला तर 31 मिळतंय का, हो, म्हणजे या दोन साठी लागू झाला, म्हणजे 100% सगळ्यांसाठी लागू होणार। मग 31 ची दुप्पट 62, 62 + 1 63, 63 ची दुप्पट 126 मध्ये 1 टाकला किती झाले 127। आता 127 ची दुप्पट करा, किती झाले 7 2 14 4 हातचाला 1 5 आणि 2 1 2, म्हणजे 254। 254 + 1 करा, किती येणार आहे 255। ऑप्शन मध्ये आहे का चेक करा, यस, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर। सोपं आहे की नाही रे, काहीतरी कठीण आहे का। तुम्ही फक्त मन लावून बघायला हवं आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्या, नोट डाऊन करत चला। आणि सेम टाईपचे PYQ भरपूर भेटतात, तर ते PYQ सॉल्व्ह करून बघत चला, नक्कीच एक पोस्ट तुमच्या हातात लागणार आहे। क्लिअर आहे मित्रांनो, सगळ्यांना प्रॉब्लेम दिसते बोर्डवर। आता बऱ्याच जणांना असं वाटेल की खूप कठीण एक्झाम्पल आहे, कसं सॉल्व्ह करायचं। या एक्झाम्पलची एक ट्रिक आहे, काय आहे, वर्गमुळात 72 वर्गमुळात 72 वर्गमुळात 72। खरं तर 72 कुणाचंच वर्गमूळ नाहीये, म्हणजे 72 कशाचा तरी वर्ग आहे का, बघा 64 आहे 8 चा, बरोबर आहे, 9 चा काय 81 आहे, मग 72 कुणाचंच नाहीये। आणि याचा आन्सर पॉइंट मध्ये येणार आहे। पुन्हा 72 72 72 सेम संख्या आहे वर्गमुळात, आणि पुढे प्लस 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 माहिती नाही कुठपर्यंत, बरोबर आहे। मग अशा वेळेस काय करायचं, या 72 चे फॅक्टर पाडायचे, या 72 चे काय पाडायचे फॅक्टर पाडायचे। आता फॅक्टर काय पडतात त्याचे, 8 गुणिले 9 किती होतात 72, आणि 12 सखम 72, म्हणजे 12 गुणिले 6 सुद्धा काय होतात 72 होतात। आता दोन टाइपचे आपल्याला फॅक्टर मिळाले। मग आता बऱ्याच जणांसमोर असं असेल की मॅडम यातला कुठला फॅक्टर चॉईस करायचा, बरोबर आहे ना। या 72 चे सुद्धा सेम फॅक्टर, या 72 चे सुद्धा सेम फॅक्टर। मग आता प्रश्न हा आहे की नेमका चॉईस कुठला करायचा, तर मी तुम्हाला सांगते, ज्या फॅक्टरचा म्हणजे असं हे करायचं की यांचा जो मसावी आहे तो 1 आला पाहिजे। मसावी म्हणजे काय रे, महत्तम सामायिक विभाजक, म्हणजेच काय HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर काय आला पाहिजे 1 आला पाहिजे। या दोघांमध्ये जर मसावी काढला तर याचा मसावी काय तो 6, कारण 6 × 2 = 12, बरोबर आहे। पण 8
आणि 9 जर बघितलं तर यामध्ये 8 ही समसंख्या, 9 ही विषम संख्या, म्हणजे या दोघांचं लॉजिक कुठे जमतंय का नाही. मग या दोघांमध्ये कुठलाच कॉमन फॅक्टर नाही, म्हणजे यांचा महत्तम सामायिक विभाजक आहे. विभाजक काय आहे? 1 आहे, म्हणजे त्याचा एचसीएफ काय आहे? तो 1. म्हणून आपण काय चॉईस करणार? हा चॉईस करायचा. ठीक आहे. आणि आता झालं, आपल्याला आन्सर मिळालं सुद्धा. काय आहे? या दोघांमधला जो नंबर मोठा आहे, या दोघांमधला जो नंबर मोठा आहे तो काय याचं आन्सर आहे 9, जे की ऑप्शन मध्ये दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. सोपं आहे की नाही रे? काहीतरी कठीण आहे का? कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सगळ्यांना बोर्डवर प्रॉब्लेम दिसतोय. 4चा घातांक 13 ला 3 ने भागल्यास उत्तर काय येईल, म्हणजे बाकी काय येईल प्रश्न विचारलेला आहे. सॉरी, 4चा घातांक 13 ला 3 ने भागल्यानंतर बाकी काय येईल, असं जेव्हा प्रश्न येईल तेव्हा बरेच विद्यार्थी हा विचार करतील की आपण काय काढायला पाहिजे? 4चा 13वा घात काढायला पाहिजे. बघा, प्रश्नपत्रिका सेट करणारे हाच विचार करून सेट करतात की जेणेकरून तुमचा वेळ जास्त वाया जावा आणि तुम्ही गोंधळावं. बरोबर आहे, कारण त्यांना मोजके विद्यार्थी सिलेक्ट करायचे असतात. आपल्याला या घातांकाचं काहीही घेणं देणं नाही. याचा बेस जो आहे काय आहे? 4 आहे. बरोबर आहे, 4 ला सरळ सरळ कितीने भागायचं आहे? 3 ने भागायचं आहे. कसे ना, 3 एके 3, बाकी काय राहिला? 1 राहिला, आणि तेच याचा आन्सर आहे. तेच काय याचं आन्सर आहे. सोपं आहे की नाही रे? इथे अशा जागी तुम्हाला ट्रिक यूज करायची आहे, ज्या की तुम्हाला 100% तुमचा वेळ वाचवणार प्लस ॲक्युरेसी देणार. क्लिअर आहे? तुम्ही कितीही केलं असतं, 4चा घातांक 13वा घात काढला असता आणि त्याला 3 ने भागलं असतं, बाकी 1 राहिलं असतं, पण तुमचं ॲक्युरेसी आली नसती. आणि एक लेवल अशी येते की तुम्ही सॉल्व करून 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 त्या प्रश्नाला सोडून देता. बरोबर आहे ना? कारण वेळ वाया घालवणारा प्रश्न दिसतो आपल्याला. अशा वेळेस ह्या ट्रिक नक्की यूज करा. क्लिअर आहे? नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सेम टाइपचे एक्झाम्पल आहे. 10चा 23वा घात ला 3 ने भागल्यास बाकी काय येईल. मग तीच ट्रिक यूज होते का? हो. काय म्हटलं होतं मी? 10 घ्यायचं. बरोबर आहे. जो बेस दिलेला आहे, जो पाया दिलेला आहे तो घ्यायचा. किती आहे? 10. कितीने भागायचं आहे? 3 ने भागायचं आहे. भागा 3 त्रिक 9. 10तून 9 गेले, किती राहिले? 1. म्हणजे काय येणार? बाकी 1 येणार. आता काही जणांच्या डोक्यात हा सुद्धा प्रश्न उठला असणार, मॅडम प्रत्येक वेळेस बाकी 1च येईल का? न करता डायरेक्ट 1ला टिक करायचं का? मित्रांनो, हे 2 एक्झाम्पल असे घेण्यात आले ज्याचं बाकी 1 आलं, पण प्रत्येक वेळेस बाकी 1 येणार नाही. पाया घ्यायचा, पायाला जेवढ्यानी म्हटलं तेवढ्यानी भागायचं. ज्यांना ही मेथड जमत नसेल त्यांनी ही मेथड यूज करायची, पण इथे मात्र आन्सर तुम्ही करेक्ट काढायचं आणि जे बाकी राहिलं ते ऑप्शन मध्ये तुम्हाला 100% दिसेल. क्लिअर आहे? कुठेही जाऊ नका, वळूया आपल्या नेक्स्ट प्रॉब्लेम. मित्रांनो, सगळ्यांना बोर्डवर एक प्रॉब्लेम दिसते. ठीक आहे. अंडर रूट म्हणजे वर्गमुळात काहीतरी संख्या दिलेली आहे आणि अशा वेळेस काय होतं? आपल्याला गोंधळल्यासारखं होतं. मग आपण न घाबरता बरेच प्रश्न शांततेत फेस केले तर आपल्याला समजते. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, मॅडमनी आपल्याला वर्गमूळ काय असतं आणि वर्ग काय असतं सांगितलंय. म्हणजे जर वर्गमुळात 25 आहे तर याचं आन्सर काय येणार? 5. म्हणजे 5चा वर्ग काय होतो? 25. बरोबर आहे ना? वर्गमूळ आणि वर्ग. बरोबर आहे ना? ही गोष्ट याचीच व्हॅल्यू काय आहे? 25 आहे. बरोबर आहे. पण जर तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे तर त्याची व्हॅल्यू काय मिळणार? 5 मिळणार. बरोबर. ह्या गोष्टी मी तुम्हाला खूपदा क्लिअर केलेल्या आहेत. मग आपल्याला तेच करायचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं? सगळ्यात आपला म्हणजे सगळ्यात लहान जो वर्गमूळ आहे त्याकडे जायचा. तर सगळ्यात मोठा आहे, त्यानंतर 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 आणि सगळ्यात लहान हा दिसतोय की नाही, मग या वर्गमूळाकडे जायचं. बघा, मी काही वेळासाठी हे ऑप्शन खाली लिहून घेते. 4, 8, 7, 6. ठीक आहे. इथे लिहून घेते. थोडं मला इथे सॉल्व करायला जागा हवी आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला हे माहिती आहे रे की 169 कशाचं वर्गमूळ आहे? 13चं. बरोबर. 13 प्लस 108 वर्गमुळात आहे. 13 प्लस 108 किती झाले? 121. 121 कोणाचं वर्गमूळ आहे? 11चं. म्हणजे या इथून तर इथपर्यंतची संख्या तुम्हाला काय मिळाली? 11. ते 11 कुठे ऍड करायचे? या 38 मध्ये. मग 38 अधिक 11 किती झाले?
49 वर्गमुळात 49 ची व्हॅल्यू काय होते 7 होते बरोबर आहे। किती मिळाली व्हॅल्यू 7। हे 7 कुठे ऍड करायचे इथे ऍड करायचे। 7 आणि 57 किती होतात 64। किती होतात 64 म्हणजे 64 कुणाचं वर्गमूळ आहे 8चं। कुणाचं वर्गमूळ आहे 64 8चं आहे म्हणजे याची व्हॅल्यू मला काय मिळाली 8। मग 8 आणि 8 काय झाले 8 + 8 काय झाले 16 झाले। वर्गमुळात 16 कोणाची व्हॅल्यू आहे 4 ची व्हॅल्यू आहे। वर्गमुळात 16 कोणाची व्हॅल्यू आहे 4 ची व्हॅल्यू आहे। बघा घाई झाली का पुन्हा सांगते कुठेही जाऊ नका। हे एक्झाम्पल मी पुन्हा समजून सांगते। अशा टाइपचे वर्गमुळात हे प्रॉब्लेम दिसायला जेवढे मोठे असतात ना तेवढे सॉल्व्ह करायला इझी असतात। या प्रॉब्लेमचा आन्सर काढताना काय करायचं सगळ्यात लहान वर्गमुळाकडे जायचं। मग आता ते 169 हे कोणाचं वर्गमूळ आहे 13चं। पण 13 हे वर्गमूळ निघाल्यानंतर याच्या डोक्यावर वर्गमूळ आहे की नाही ते मग 108 सोबत ही संख्या काय झाली प्लस झाली त्याची व्हॅल्यू काय निघाली 121। हे वर्गमूळ निघालं तरी डोक्यावर वर्गमूळ आहेच की बरोबर ना। मग 121 चं वर्गमूळ काय मिळालं 11। मग 11 संख्या या 38 मध्ये ऍड झाली। मग 38 च्या डोक्यावर वर्गमूळ आहे 11 आणि 38 किती झाले 49। 49 कुणाचं वर्गमूळ आहे 7चं। 7 ऍड झाले 57 मध्ये। या दोघांच्या डोक्यावर पुन्हा वर्गमूळ आहे 57 अधिक 7 किती झाले 64। 64 चं वर्गमूळ काय मिळतं 8 मिळतं बरोबर आहे ना। आता पुन्हा 8 या 8 मध्ये ऍड झाला पण याच्या सगळ्यांच्या वर काय आहे मोठं वर्गमूळ होतं। मग 8 आणि 8 किती झाले 16 आणि 16चं वर्गमूळ काय मिळतं आपल्याला 4 मिळतं। काय मिळतं 4 बरोबर आहे। म्हणजे वर्गमुळात 16 चं उत्तर आपल्याला काय मिळालेलं आहे 4 मिळालेलं आहे। सोपं आहे की नाही रे। जेवढे मोठे दिसतात तेवढे काय असतात हे एक्झाम्पल एकदम पानसट असतात आणि माझे विद्यार्थी हुशार आहेत कच्चे खाऊन टाकणार एकदम बरोबर की नाही। कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा। तर विद्यार्थी मित्रांनो वळूया एका नवीन प्रॉब्लेमकडे। हे प्रॉब्लेम सगळ्यांना बोर्डवर दिसते। बरेचसे विद्यार्थी अर्धे विद्यार्थी पेपरला जाणारे असे असतात अशा प्रश्नाचं एकतर अंदाजे उत्तर टिक करून येतात किंवा अटेम्प्टच करत नाही निगेटिव्ह मार्किंग असेल तर। काय विचार करतात बाप रे एवढा मोठा प्रश्न दिसतोय म्हणजे हा वेळ खाणारा असेल बघू याच्याकडे शेवटी बरोबर आहे ना। पण मी तुम्हाला नेहमी बोलते की जेवढा मोठा प्रश्न दिसतो तेवढा तो पानसट असतो। पानसट म्हणजे काय तर वेळ एकदम इझी असतो एकदम छान आणि सोपी ट्रिक असते त्याची। काय करायचं बघा 999 1/7 अधिक 999 2/7 म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 999 दिसत आहे। मग मी काय करते 999 ला कॉमन काढू शकते। बघा काय करते 999 999 ला कॉमन काढलं ब्रॅकेट मध्ये 1/7 अधिक 2/7 अधिक 3/7 अधिक 4/7 अधिक 5/7 अधिक 6/7 करू शकते 100% करू शकते बरोबर आहे। लीगल मेथड आहे ठीक आहे ना। आता बघा 999 जशास तसे। आता काय करायचंय 7 7 7 7 7 7 ज्या लोकांनी माझा अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी चॅनलला टाकलेला आहे 100% बघून घ्या। आणि त्यामध्ये मी बोलून गेलेले आहे किंवा त्यामध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला की जेव्हा अपूर्णांकाचा छेद समान असतो जेव्हा अपूर्णांकाचा फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा आपण 100% काय करू शकतो त्याची बेरीज करू शकतो। म्हणजेच काय घ्यायचं 7 ला कॉमन घ्या ठीक आहे घेतलंय। मग आता वरच्यांची काय करायची अंशाची काय करायची बेरीज आणि 7 काय असतो कॉमन ना की या 7 7 ची बेरीज करायची। क्लियर वरच्याची बेरीज वरचा म्हणजे अंश त्यालाच इंग्लिश मध्ये न्यूमरेटर असं म्हणतात। न्यूमरेटरची प्लस करा 3 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 किती 21 बरोबर आहे। 7 एके 7 7 त्रिक 21 म्हणजे तुम्हाला काय मिळालेलं आहे 999 गुणिले 3 करू शकतो याचा गुणाकार 9 त्रिक 27 ला 7 हातचे आले 2 9 त्रिक 27 29 ला 9 हातचे आले 2 9 त्रिक 27 आणि 29 काय उत्तर मिळालं 2997 जे की एकदम करेक्ट आन्सर आहे। आणि इथे ऑप्शन दिलेला नाही पण ऑप्शन जर असते तर 100% हेच आन्सर ऑप्शन मध्ये असतं। सोपं आहे की नाही कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा। विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना बोर्डवर एक्झाम्पल दिसते काय आहे 3चा 43वा घात 3चा 43वा 3चा 43वा घात 3 आहे प्लस 2चा 43वा घात 2चा 43वा घात।
आणि असे जेव्हा प्रश्न दिसतात तेव्हा आपले विद्यार्थी घाबरतात। मोस्ट ऑफ टाइम SSC GD ला, रेल्वे भरतीला, त्यानंतर चांगल्या MPSC ला वगैरे टफ एक्झाम्सला 100% असे प्रश्न दिलेले असतात आणि आपल्याला त्याच्या ट्रिक माहिती नसतात किंवा त्याच्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर नसतात, म्हणून आपण काय होतो, गोंधळतो। घातांकाचे नियम यावर सुद्धा एक लेक्चर 100% घेणार आहे। चला बघा, जेव्हा अशा टाइपचं असते तर मी 3चा 43वा घात प्लस गुणेला 3 याला लिहू शकते। बघा आता 3चा 43वा घात किती वेळा, 1 2 3, म्हणून मी काय केलं, मल्टिप्लाइड बाय 3। दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय, 2चा 43वा घात मल्टिप्लाइड बाय 2 करू शकते का, कारण किती आहे, 2 आहे बरोबर, म्हणून काय केलं मी 2। आता इथे काही नाही म्हणजे याचा घातांक काय असतो, 1, काय असतो 1 बरोबर आहे। काही नाही म्हणजे काय, त्याचा पॉवर काय आहे, 1 आहे। मग आता 3 आणि जेव्हा इथे गुणाकार असतो तेव्हा घातांकाची काय होते, बेरीज, म्हणजे 3चा 43 आणि 1 काय झाले, 44वा घात गुणेला 2चा 43 आणि 1 44, 2चा 44वा घात। सोपं आहे की नाही रे, काहीतरी कठीण आहे का। तर आता पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला, 6चा x पॉवर, 6चा x पॉवर बरोबर, 6चा पॉवर काय, x आहे आणि या x ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची। आता इथे बघा काय झालं, बेस सेम आहे का रे, नाही, बेस सेम आहे का, नाही, पण यांचा जो घातांक आहे तो सेम आहे, यांचा जो पॉवर आहे तो सेम आहे। जेव्हा पॉवर सेम असतो तेव्हा खालच्या घातांकाची काय करायची असते, गुणाकार करायचा असतो। 3 दुणे 6, 6चा 44वा घात इक्वल्स टू 6x। बघा हे 6 आणि हे 6 सेम आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे तुम्हाला, x इक्वल्स टू 44। x चा घातांक काय मिळालेला आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 6चा घातांक 44। क्लिअर आहे, सोपं आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ तुम्ही मन लावून आणि खूप छान पद्धतीने बघत आहात, तुमचा रिस्पॉन्स खूप छान पद्धतीने मिळतोय, असाच छान रिस्पॉन्स देत राहा। अभ्यास सुद्धा मन लावून करा, ज्या कोणत्या एक्झाम्स तुमच्या चालू असतील त्या एक्झामसाठी बेस्ट लक, अभ्यासासाठी सुद्धा बेस्ट लक। त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त काय करा, शेअर करा। तब तक के लिए बाय, गुड नाइट।